लग्न जुळण्याआधी मुलामुलींची जन्मकुंडली बघण्याची प्रथा आहे। पाहुणे मंडळींकडे स्थळाबद्दल चौकशी केली जाते। मात्र आता काही पालक थेट खासगी गुप्तहेरांची नेमणूक करू लागलेत। त्यासाठी मोठी रक्कम मोजायला देखील ते तयार आहेत। अशी नेमकी कोणती भीती त्यांना सतावतीये? अशा कोणत्या घटनांचा त्यांनी एवढा धसका घेतलाय? बघूया आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांचा हा स्पेशल रिपोर्ट। लोहगड मर्डर। 20 वर्षांच्या सिया गोयलनं प्रियकर चेतनच्या मदतीनं होणारा पती केतन अग्रवालची लोहगडावरून ढकलून हत्या केली। पुण्यात घडलेल्या हत्याकांडामुळे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देश हादरला। आणि आता या घटनेचा लग्न होऊ घातलेल्या तरुण तरुणींच्या कुटुंबियांनी मोठा धसका घेतला। संभाव्य जोडीदाराच्या कुंडली बरोबरच त्याचा भूतकाळ आणि वर्तमान उकरून काढण्यासाठी खासगी गुप्तहेरांची नेमणूक केली जाते। लोक आता खूप सावध झालेली की लग्नात काही वेळेला आईवडील इमोशनल ब्लॅकमेल करून मुलींना लग्नाला तयार करतात आणि मग त्यांना असं वाटतं की बळजबरीने तयार असेल तर आपल्या घरी येऊन आपल्याला त्रासदायक होईल। स्वभावाची गॅरंटी आपण देऊ शकत नाही, पण आर्थिक परिस्थिती, मुलगी कशी आहे, काय किंवा मुलगा कसा आहे, त्याला काही व्यसनं आहेत का, त्याचं इतर कोणावर अफेअर आहे का, तो कोणाच्यात उठबस करतो, काय करतो, हे जाणण्यासाठी आर्थिक एज्युकेशन, पेमेंट हे सगळंच त्यांना हवं असतं की दाखवलेली परिस्थिती आणि प्रत्यक्षात काय आहे। होणाऱ्या जोडीदाराचं चारित्र्य, सुरू असलेलं किंवा भूतकाळातील प्रेम प्रकरण, शैक्षणिक पात्रता, जोडीदाराची आर्थिक परिस्थिती, मालमत्ता, आर्थिक परिस्थिती, वेगवेगळ्या प्रकारची कर्ज आणि जोडीदाराला असलेली व्यसनं, ही सगळी माहिती काढण्यासाठी पालक खाजगी गुप्तहेरांना मोठी रक्कम मोजायला तयार आहेत। मुली असल्या तर त्यांचं पण काही लोन असतं, काही वेळेला बाहेरच्या बाहेर भेटणं असतं, घरी लवकर बोलवलं जात नाही आणि जेव्हा सगळं जमतं, एकमेकांची आवड निवड सगळं कळतं आणि घर बघायला गेल्यानंतर कळतं की या घरात राहण्याची म्हणजे 18-20 दारिद्र्यातले आहेत किंवा काय आहेत, मग त्याच्यानंतर त्यांना वाटतं अरे ही तर आपली झालेली फसवणूक आहे, आता मोडायचं आहे आपल्याला, पण काय कारणाने मोडणार, मग त्याची इन्व्हेस्टिगेशन करणं, काय काय माहिती लपवली, कसं करायचं ते गाईडन्स घेणं, याच्यासाठी पण लोक येतात। केतन हत्या प्रकरणाबरोबरच मॅट्रिमोनियल साईटवरच्या फेक अकाउंटचे सावज ठरल्याच्या अनेक घटनाही समोर आल्या। तसंच देशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये लग्नानंतर दागिने आणि इतर ऐवज घेऊन लंपास होणाऱ्या लुटेरी दुल्हनची 8-15 दिवसानंतर एखाद दुसरी हेडलाईन्स नक्कीच असते। या घटनांची धास्ती लग्नाळू मुलामुलींमध्ये आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये दिसून येते। अलीकडे घडलेल्या लोहगड प्रकरणामुळे पालकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेला दिसतोय। हल्ली डिटेक्टिव्सची मदत घेण्याचा विचार उच्चवर्गीय कुटुंब करतायत। अशा प्रकारच्या एन्झायटीला अवेलेबिलिटी ह्युरिस्टिक या सायकॉलॉजिकल कॉन्सेप्टनी आपण समजू शकतो। याचा अर्थ म्हणजे एखादी घटना जर अत्यंत स्पष्ट आणि तिची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी झालेली असेल, असे धोके खरोखर जितके आहेत त्यापेक्षा जास्त सामान्य आहेत असं वाटायला लागतं। लग्न ही संस्था आणि संस्कार मुळात विश्वासावर अवलंबून आहे। मात्र केतन अग्रवाल हत्याकांडासारख्या खळबळजनक घटना या विश्वासाला तडा देतात। आपल्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणं यात काहीच आक्षेपार्ह नाही, किंबहुना प्रत्येकानं ती स्वतःहून शेअर करायला हवी। मात्र होणाऱ्या जोडीदाराची माहिती काढताना विश्वासाला तडा जाणार नाही याची देखील काळजी घेतली गेली पाहिजे। यावर कुणाचंच दुमत नसावं। वेदांत नेब, ABP माझा, मुंबई।